मित्रांनो, जो पहिला प्रकार आहे कटिबंधीय गवताळ प्रदेश, बेसिकली हे विषुववृत्तापासून ते कर्कवृत्त उत्तर गोलार्ध आणि विषुववृत्त ते मकरवृत्त दक्षिण गोलार्ध ह्या पट्ट्यामध्ये आढळतात. ह्या पट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी हवामान वर्षभर उबदार असतं, वॉर्म असतं, तिथे आढळतात. सरासरी पर्जन्य 50 ते 130 सेंटीमीटर पाहिजे आणि हे गवताळ कुरणे अतिशय जास्त उंचीचे असतात, जवळपास 3 ते 4 मीटर. उदाहरणार्थ सॅव्हाना, कॅम्पस, लानस. प्रकार दुसरा मित्रांनो, समशीतोष्ण गवताळ प्रदेश. बेसिकली हे उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्त ते आर्टिक वृत्त आणि दक्षिण गोलार्धामध्ये मकरवृत्त ते अंटार्क्टिक वृत्तामध्ये आढळतात. जनरली ज्या ठिकाणी हिवाळा शीत आहे आणि उन्हाळा थोडा उबदार आहे त्या पट्ट्यामध्ये आढळतात. 25 ते 75 cm रिक्वायरमेंट आहे पर्जन्याची आणि तुलनेने हे गवत उंचीने कमी असतं आणि म्हणून शिकारीसाठी अनुकूल मानले गेले. उदाहरणार्थ पंपास, प्रेरीज, वेल्ड अँड स्टेपिस. आता आपण भिन्न भिन्न प्रकारचे गवताळ कुरणे देशावाईज बघूया.